हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो की आजचा दिवस परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या आयुष्याला जोडला, म्हणून परमेश्वराला खूप धन्यवाद करतो की कुठला बीपी नाही, कुठला शुगर नाही, कुठलं काही नाही आपल्याला. तर हर एक परिस्थितीमध्ये देवाला काय आहे? धन्यवाद आहे. तर एक वचन काढूया आपण मत्ते कृषी वर्तमान की आज देवाचं वचन आपल्याला काय सांगत आहे आणि आपण कुठं आहे. काढा याचं मत्ते 25 काढा. 25, 21 आणि 20 आणि 21. तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज, आपण मला 5,000 रुपये सोपून दिले होते पहा, त्यावर मी आणखी 5,000 मिळविले आहे. त्याला त्याच्या धनाने म्हटले, शब्बास भले व विश्वासू दासा, तू थोडक्या विषयी विश्वासू झालास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन व आपल्या धन्याचे सुख भोगवयास येईल. तुझी पुष्कळावर नेमणूक करीन, तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी व्हा. प्रेज द लॉर्ड. कोण आहे धनी? येशू आपला काय आहे? धनी आहे. तर माझा एक विषय देवाच्या सेवेसाठी आपल्याला उपयोग झाला पाहिजे. कसा झाला? काय झालं पाहिजे? मला देवाच्या सेवेसाठी काय झाला पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. फर्स्ट नंबर काय सांगितलेला आहे? त्याला काय म्हटलेलं आहे? शाबास म्हणलेला आहे. काम शाबास तुम्हाला मला कोण म्हणणार आहे? ओ पास्टर तर बोलणार आहे, पण तुम्हाला मला शाबास की देणारा कोण आहे? परमेश्वर आहे. कारण की तुम्ही त्याचा पैसा काय केलेला आहे? वाढवलेला आहे. कोणाला उपयोगी पडलं पाहिजे? म्हणा परमेश्वराला उपयोगी पडलं पाहिजे. हालेलुया. कारण की बायबल मध्ये सांगितलं की एका जणाला 5,000 दिलेले आहे, एका जणाला किती दिलेले आहे? 2,000 दिलेले आहे, एका जणाला किती दिलेले आहे? 1,000 दिलेले आहे. कमून 1,000 दिले त्याला? की त्याला परमेश्वराला माहिती एखाद्याच्या जीवनात काही देत नाही ना, परमेश्वराला माहिती हा उपयोगी पडत नाही. 1,000वाल्याने काय करून ठेवलं? लपून ठेवले. काही काही लोक असेच आहेत, बिनकामाचे आहेत. मला बिनकामाचे मला त्यांना ते काही काम नाही करीत, देवाच्या सेवेला काही उपयोगी पडत नाही. मी का असाना, तुम्ही का असाना, कसं पाहिजे ना आपण? उपयोगी पडलं पाहिजे. मला उपयोगी पडलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का उपयोगी पडणारा एक बायबल मध्ये काढा तुम्ही, राजे काढा. एक मिनिट मी काढतो तुमच्यासाठी. 17वा अध्याय काढा. पहिले राजे 17वा अध्याय आणि एक ते काही वचन वाचा. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहण्यापैकी एक होता. तो अहाबास म्हणाला, इस्रायलचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो, त्याच्या जीविताची मी शपथ वाहून सांगतो की जी वर्ष आता येणार त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेत जा व यार्देन समोरच्या करीत ओहळा नजीक लपून राहा. त्या ओहळाचे पाणी तुला प्यावयास मिळेल आणि मी कावळ्यास आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवती. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देन समोरच्या करीत ओहळा नजीक जाऊन राहिला. कावळे त्यास भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत ओहळाचे पाणी तो पी. काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. तर काय सांगितलं? कावळे म्हणा, कावळे काव काव असं करा, काव काव. कावळ्यांनी काय उपयोग झाला कावळ्यांचा? हे कावळे बिचारे काय करायचे? कोणाचं ऐकायचे? पण ऐकायचे कोणाचे? परमेश्वर सांगायचा कावळ्याला, जा माझ्या सेवकासाठी काय हो
उपयोगी पण. आणि मग हे कावळे बघा ना, कावळे किती डेंजर असतात ना. कधी खायला देतात का कोणाला? आपण आहेत का विचार करा तसा. पास्टर आम्ही घरी मटण खातो, आम्ही घरी बिर्याणी करतो, काहीच देत नाही पास्टरला. ते पास्टर एवढं त्याला कावळ्याला एवढा जीव लावते, एवढी माया लावते, एवढी प्रार्थना करते, सगळं काही करते, पण कावळे काय पास्टरच्या हातावरच येत नाही. काय करते ते म्हणते नको नको, परमेश्वर सांगत नसेल द्यायला, आपल्या माझं मन सांगत आहे. काय केलं पाहिजे आपण? सेवकाच्या काय पडलं पाहिजे? उपयोगी पडलं पाहिजे. माझा विषय काय आहे? 5,000 ज्याच्याकडे आहे त्यांनी काय झालेलं आहे? आणखीन काय केलेलं आहे? 5,000 वाढवलेले आहे. ज्याला 2,000 मिळाले त्याने आणखीन काय केलेलं आहे? 2,000 वाढवलेले आहे. उपयोगी पडणाऱ्याला परमेश्वर काय म्हणत आहे? शाबास म्हणत आहे. 2 नंबर काय म्हणलेला आहे? विश्वासू म्हणलेला आहे. 3 नंबर काय आहे? अनेक प्रकारचे काय भेटणार आहे? आशीर्वाद मिळणार आहे. काय मिळणार आहे? अनेक प्रकारचे आशीर्वाद मिळणार आहे. दास म्हटलेले तिसरा शब्द. पहिला शब्द काय आहे? जे उपयोगी पडणाऱ्या लोकांना येशू परमेश्वर काय म्हणत आहे? शाबास म्हणत आहे. सेकंड नंबर काय म्हणत आहे? विश्वासू म्हणत आहे. थर्ड नंबर काय म्हणले? दास म्हणलेला आहे. 4 नंबर अनेक प्रकारचे ब्लेसिंग मिळणार आहे. तुम्ही आणि मी काय पाहिजे? विश्वासू कशासाठी पाहिजे? सेवेसाठी उपयोगी पडलं पाहिजे. ह्या गोष्टीसाठी. आता हे कोणीतरी तुम्हाला वाट बसतात ना तुम्ही याच्यावर, हे कोणीतरी धुतलेल्या चटया आहेत आपल्या चर्च मध्ये. कोणीतरी काय केलं? हे धुवायला सोपं आहे काही चादर धुवायची? हात लावून बघा जरा. हा कोणी म्हणतं का? पास्टर आज आम्ही चादरी सगळं धुवून देणार आहे, नाताळाच्या अगोदर आम्ही करणार. काय म्हणते? नको. काय म्हणते? नको जाऊ देते तुझे. तुम्ही विश्वासू आहेत का? हा चर्च तुम्ही काम करत नसेल, तुम्ही देवाला उपयोगी पडत नसेल तर तुम्ही 1,000 रुपयासारखे आहे. त्या 1,000 रुपये त्यांनी काय केलेलं आहे? लपवून ठेवलेले आहे. काय सांगितलं 25 अध्यायामध्ये? 22 ते 23 अध्यायामध्ये काय 23 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? मग ज्याला 2,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज आपण माझ्यावर 2,000 रुपये सोपून दिले होते, पहा त्यावर मी आणखी 2,000 रुपये मिळवले आहेत. परमेश्वरासाठी, सेवकासाठी तुम्ही आणि मी काय पडलं पाहिजे? उपयोगी पडलं पाहिजे. म्हणजे तुमची काय होईल? वाढ होईल. म्हणा वाढ होईल, उन्नती होणार आहे. प्रेज द लॉर्ड. काय लोक करत नाही, उपयोगी पडत नाही, म्हणून त्यांच्या पण काय होत नाहीये? वाढतच नाही. त्यांचे पैसेच वाढत नाही, त्यांचा पैसा वाढत नाहीये, त्यांच्या कामामध्ये पण त्यांची प्रमोशन होत नाहीये, त्यांचं कुठंच काय होत नाहीये, बरकतच नाही. कुठं विश्वासू नाहीये? देवाजवळ विश्वासू नाही. देवाने एवढा पैसा दिलाय तुम्हाला, काम करायला ताकद दिली, तुम्हाला बळ दिलं. काय करतोय? स्वतःवर उडवितोय. अजून काय करतो? स्वतःवर 5,000 दिलेत परमेश्वराने तुम्हाला. किती दिले? 5,000. 5,000 तुम्ही दिलेले काय करतात? वेस्टच घालव. ते एक जणांनी काय केलं? लपून ठेवलं. तसं आपली गती. परमेश्वर देतच आहे, देतच आहे. परमेश्वर त्याला काय शब्द वापरला? निरुपयोगी. काय पाहिजे ना आपण? म्हणा उपयोगी पाहिजे. शेजारच्याला म्हणा उपयोगी पाहिजे. उपयोगी दासा. कोणता दासा? कावळ्या. उपयोगी कावळा पाहिजे. कोणता कावळा पाहिजे? उपयोगी. आज सगळे कावळे 10 वाजता आले. मी पण कावळा आहे. मी पण कधी कधी कोणाला काय करतो? परमेश्वरने सांगितलं ना मला, या पास्टरला असं करायचं, करतो मी. पण माझा सांगण्याचा विषय काय आहे? उपयोगी पडणाऱ्या व्यक्तीला काय म्हणलेलं आहे? शाबास म्हणलेला आहे, विश्वासू म्हणलेला आहे, दास म्हणलेला आहे. अनेक प्रकारचे आशीर्वाद त्याच्याकडे येणार आहे.
म्हणजे निरुपयोगी आहे. निरुपयोगी झाडाला काहीच येत नाही, फळच येत नाही, त्याला देव काय उचकून देतो त्याला. त्याच्यामध्ये वचन आहे तसं. मी काढलं होतं अंजिराचं झाड बघा. हा, अंजिराचं झाड काढू आपण. चला आता अंजिराचं झाड 11वा अध्याय काढा. मार्क वर्तमान याचा 11वा अध्याय आणि 12 ते 14 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याच्या डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल या अपेक्षेने तो त्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही यापुढे तुझे फळ कधी न खाओ. त्याचे शिष्य ऐकत होते. हालेलुया. परमेश्वर तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहत आहे. कशाने पाहत आहे? काहीतरी तुमचा माझा उपयोग झाला पाहिजे. झाड नुसतं झाड काही कामाचं नाहीये. तुमचं आणि माझं आयुष्य किती आहे त्याला काय महत्व नाही, पण तुम्ही किती उपयोगी आलेले आहे, तुम्हाला किती फळ आलेलं आहे, तुम्ही देवाच्या सेवेसाठी काय करत आहे, काय नाही आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हालेलुया. तुमचा माझा उपयोग झाला पाहिजे. आता एक झाड सांगतो तुम्हाला, मोरिंगा. म्हणा मोरिंगा. मोरिंगा म्हणजे काय? म्हणा शेवगा. शेवगाचे पानं पण खाल्ले तर काय होतं? त्याला आपल्याला काय होतं? त्याला काय पडतं? उपयोग होतो. शेवगा खाल्ल्यानंतर काय होतं? लोह मिळतं. परत अजून काय? मासे बघा. परत मासे झाले. ते लिंबाचं झाड बघा. लिंबाचं झाडाचं पानं खा. काय होतं त्याने? शुद्ध हवा त्याने मिळते. तुळशीचं झाड बघा. तुळशीच्या झाडापासून काय मिळतं? खोकला, ऑक्सिजन मिळतं. म्हणजे काहीतरी या झाडाचा काय झालं पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. चुकीच्या ठिकाणी उपयोग नाही झाला पाहिजे, योग्य ठिकाणी झाला पाहिजे. बायबल मध्ये काय सांगितलं की येशू ख्रिस्ताने ज्या वेळेस त्या अंजिराच्या झाडाकडे तो पाहत आहे, ते झाड तुम्ही आणि मी आहे, या झाडावर या झाडाचा काय झाला पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. देवासाठी, देवाच्या सेवेसाठी, देवाच्या हर एक गोष्टीसाठी काय झाला पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. हालेलुया. तुम्ही जर हालेलुया बोलले तर मला काय मिळेल? चार्जिंग मिळणार आहे. पण त्या झाडाला येशूने काय दिसलं नाही तिथं? नुसते पालाचे, नुसता पालाचे. काय झालं पाहिजे? काही लोक नुसतं आम्ही संडेला येतो प्रार्थना, अरे येतो पण नुसताच पाला येतो. काय झालं पाहिजे? तुझा फळ पाहिजे, तुमच्याकडून निघलं पाहिजे. काय फळ निघलं पाहिजे? काय फळ निघलं पाहिजे? सेवेसाठी तुम्ही काहीतरी तुमचा उपयोग झाला पाहिजे. मी काय करू शकत नाही, मला त्रास होते असं म्हणून चालणार नाही. तुमच्याकडे परमेश्वर काय पाहते? परमेश्वर तुम्ही नुसतं डवरलेले नाही पाहिजे. तुमच्याकडून सुवार्ता केली पाहिजे, तुमच्याकडून आराधना झाली पाहिजे. 4 लोकांना 25 तारखेला तुम्ही आणलं पाहिजे, तर संडेला तुम्ही लोकांना आणलं पाहिजे. काहीतरी निघालं पाहिजे. काय झालं पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. कधी झाला पाहिजे? जिवंतपणे झाला पाहिजे. मेल्यानंतर काय उपयोग आहे त्याचा? जाळून टाकते, पोरून टाकते, संपला गेला. जिवंतपणे नाव ठेवते तर मेल्यानंतर म्हणते बरं झालं मिळाला तो. काय झालं पाहिजे? बायबल मध्ये सांगितलं की दुरून काय झालं? 12 वचनामध्ये सांगितलं, दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्यांना भूक लागली. तेव्हा पाल्याने डवरलेलेच ना, डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल या अपेक्षेने तो त्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. पण येशूने काय म्हटलं? तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही यापुढे तुझे फळ कधी न खाओ. त्याचे शिष्य ऐकत होते. आणि नंतर काय झालं ते? बायबल मध्ये सांगितलं, नंतर ते मुळासकट काय झालेलं आहे? वाळून गेलेलं आहे.
जर तुम्ही आणि मी तुमचा आणि माझा उपयोग येशूला होत नाहीये तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही आणि मी काय होणार आहे? वाळून जाणार आहे. एक सिस्टर आहे, मी नाव नाही बोलत त्यांचं, सगळ्यांना माहिती तुम्हाला. कधीच प्रार्थनेला म्हणलं का घरी यायचं प्रार्थनेला, पास्टर मला काम आहे. आम्ही करतो खर्च, काय करतो आम्ही खर्च करतो जेवणाचं, पण प्रार्थना ठेवा तुम्ही. फक्त तुमचं घर द्या, तुमचं काय आहे त्यांना माहिती. कळलं तुम्हाला पण कळलं काय द्या म्हणलं, फक्त तुमचं घर द्या. पण कधीच घर नाही प्रार्थनेला. हा बोलणार कित काय बोलणार, मी असं करणार तसं करणार, काहीच उपयोग नाही पडला. पण आज ते घर काय झालं? हा काय सांगितलं वचनामध्ये, काय सांगितलं? 20 वचनामध्ये सांगा, वाचा. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचं झाड काय झालेलं आहे? वाळून गेलेलं आहे. जर तुम्ही आणि मी आपलं तुमचं घर सेवेसाठी देत नाहीये, सेवेसाठी तुम्ही तुमचं शरीर देत नाहीये, देवाच्या गौरवासाठी तुम्ही तुमचे डोळे हात पाय व कुठलाही शरीरातला पार्ट असो तो कोणाच्या उपयोगाला पाहिजे? देवाच्या सेवेसाठी. हालेलुया. कशासाठी उपयोगी पडलं पाहिजे? देवाच्या सेवेसाठी. एक वेळेस म्हणलं सिस्टर मला खुर्च्या आणायच्या, तुमच्या मुलाला पाठवता का? नाही म्हणे त्याचं दुखतंय म्हणे. उपयोग झाला का? आज काय परिस्थिती झाली? माझा सांगण्याचा उद्देश काय आहे? आपल्या लेकराला परमेश्वराच्या कामासाठी उपयोगी पडला पाहिजे. तुमचा माझा उपयोग झाला पाहिजे. कशाला परमेश्वराने पाठवलं? झाडाला नुसतं फक्त पानच पाहिजे का? दर संडेला यायचं, काही काम नाही करायचं, थंडी वाजली आणि ऊन लागलं आणि पाऊस लागला, काय मारून टाकणार आहे का थंडी? हा रस्त्यावर बघा, मला वाईट वाटतं कधी कधी, काही लोकांच्या अंगावर शर्ट थंडीच्या दिवसात. कसं परमेश्वर सांभाळतोय त्याला, रक्त गोटत नाही, काय नाही, परमेश्वर सुरळीत ठेवतो. महालात राहणाऱ्या लोकांचं काय होत आहे? रक्त गोटून पॅरालिस होत आहे, मरत आहे. पण तुमचा आणि माझा परमेश्वर तुम्हाला मला काय ठेवत आहे? सुरक्षित ठेवत आहे. कसं काय सुरक्षित ठेवत आहे? कारण की तुम्ही आणि मी परमेश्वरासाठी उपयोगी पडणारे पाहिजे. काय झालं पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. या झाडाचा काय उपयोग, पानाचा काय उपयोग आहे का? काही नुसते पान नाही पाहत परमेश्वर, तुम्ही फळ पाहिजे तुमच्याकडून. कोणतं फळ पाहिजे? घरच्या लोकांना आणा प्रार्थनेला. साक्ष सांगितली सिस्टरनी, चांगली साक्ष आहे. पण घरच्यांना सांगा पास्टर तुमच्यासाठी प्रार्थना करतात. त्यांच्या गुडघ्याला काय झालेलं आहे? उंटासारखे गुडघे झालेले आहे. कमून झाले तुमच्या आणि माझ्यासाठी जे काय करतात प्रार्थना करत आहे, त्यांना आणायची जबाबदारी तुमची. प्रेज द लॉर्ड. येत नसेल तर विषय सोडून द्या. सांगायचं, जास्त फोर्स नाही करायचा. प्रेज द लॉर्ड. सांगत राहायचं आहे. काय झालं पाहिजे? तुमचा माझा उपयोग झाला पाहिजे. लेकरांना पण काय झालं पाहिजे? देवाच्या सेवेसाठी लेकरांना काम करू नाही द्यायचं का? करायचं, कर, मारणार नाहीये काम केल्याने. देवाची सेवा आहे. इथं शेजारी बाजूला स्वच्छ करा. धूळ लागू द्या, धूळ लागल्याने सर्दी होईल. याच्या पलीकडे काय होणार आहे? मी काल चर्च स्वच्छ केलं, नाका सगळे धूळ गेली. पण मी म्हणलं देवा मला सर्दी झालेली नाही, मला सहन होत नाही. धूळ आहे ना, धूळ गेली का मला सहन होत नाही. कंटिन्यू मी माझी टोपी असते डोक्यामध्ये आणि तोंडाला मी ते बांधत आहे, रुमाल बांधत आहे. पण काल तर मी रुमाल पण बांधला नाही, डोक्यावर पण काही टाकलं नाही, काही सर्दी नाही झाली, व्यवस्थित. जर देवाच्या सेवेसाठी तुम्ही उपयोगी पडताल तर देव तुम्हाला निरोगी ठेवेल. किती लोक माझ्या बरोबर आहे? मला हालेलुया. काय झालं पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. काही काही आपले चर्चचे लोक बघा, काही लोकांकडे पैसे नसतात पण त्यांना घेऊन येतात, सिस्टर घेऊन येतात. ते दोघं नवरा बायको काय करतात? लोकांच्या भाडं भरतील आणि त्यांना काय करतील? घेऊन येणार आहे. आता तुम्ही एवढं लांब, काही लोक नगर मधून आले चर्चला, मग कशासाठी आले ते? हो, देवाच्या गोष्टीसाठी काय पडत आहे? उपयोगी पडत आहे. तुमच्याकडून आणि माझ्याकडून परमेश्वर फळाची अपेक्षा करत नाहीये. तुमच्याकडून माझ्याकडून परमेश्वर फळाची अपेक्षा करत आहे. तुमचं फळ पाहिजे. हो, फळ पाहिजे म्हणजे काय? एक नंबर उपयोग झाला पाहिजे. दुसरी गोष्ट
तुमचा माझ्या प्रत्येकाचा उपयोग झाला पाहिजे आमेन. सेवेत. हालेलुया. काय झाला पाहिजे उपयोग आणि झाला. फळ पण आलं पाहिजे. Yes. आमेन. तुम्ही नुसते पानच दाखवतात परमेश्वराला, हालेलुया, चालणार नाही बाबा. दोन गोष्टी तुमच्याकडे पाहिजे, शेजारच्या जागा दोन गोष्टी पाहिजे. गोष्टी पाहिजे आपल्याला. उपयोग झाला पाहिजे, सेकंड नंबर उपयोग झाला पाहिजे. फळ आला पाहिजे. मी या दोन गोष्टी असेल तर तुमच्यासाठी ते वचन आहे. शाबास. भल्या व विश्वासू दासा. सेकंड नंबर भला दास. विश्वासू म्हटलेला आहे. थर्ड नंबर काय म्हणलेला आहे? दास म्हणलेला आहे. त्यानंतर काय आहे? अनेक प्रकारचे काय मिळणार आहे? आशीर्वाद मिळणार आहे. आशीर्वाद नको का? अगोदर आशीर्वाद दे देवाला. मला देवा मला अगोदर दे. चालेल का असं? सांगा ना, बोला ना. हा, आधी शाबासकी. आधीवर काय पाहिजे? मला शाबासकी द्या. एकदा यायचं, फक्त लवकर यायचं आणि म्हणायचं मला शाबासकी द्या, मला प्रार्थनेला 25 ला उभे करा. अरे 25 ला उभं करायचं, वर्षभर तू किती तुझं लिस्ट कोणाकडे? परमेश्वराकडे. येस. तू किती वेळेत आला, तू किती उपयोगी पडला, तुझ्यामधून किती फळ आले, तू दान किती दिलेलं आहे, तू दशमांश किती दिलेला आहे. काय काय ठिकाणी चालतं बाबा, इथं नाही चालत. शेजारच्या म्हणे इथं नाही झालं, इथं नाही झालं ते अजिबात. एकदा यायचं, तुम्ही किती पैसे भरा आणि काय करा, पण जर तुम्ही उशिरा येत असेल, जर तुम्ही फळ देत नसेल, जर तुम्ही उपयोगी पडत नसेल, तिथं काही नाही. मी काही सांगत नाही. बघा तुम्ही किती दिवसापासून आता तिथं, तुम्हाला उभं राहायचं असलं तर काय करावं लागेल? उपयोगी पडा. काय पडलं पाहिजे? उपयोगी. उपयोगी पडलं पाहिजे. आणि देवाच्या नुसतं पानं दाखवून उपयोग नाही, काय दाखवलं पाहिजे? फळ. फळ पण आलं पाहिजे. हालेलुया. बायबल मध्ये काय सांगितलं? वाचा त्याच्यामध्ये 20, 21, 22. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पहा. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरी. ते त्याला काय मिळालं? शाप मिळाला. शाप मिळालं. आणि शाप मिळालं तर मिळालं, आणि तो काय झालेला आहे? मुळात सगळं काय झालेलं आहे? वाळून गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. उपयोगी न पडणारे लोक, फळ न देणारे लोक, परत म्हणू नका, परत म्हणू नका मला कस काय वाढलो, मी कस काय आशीर्वाद नाहीये, कस काय यश भेटत नाहीये, कस काय बरकत भेटत नाही. का नाही होत? कारण की तुम्ही वाढवलंच नाही. म्हणून परमेश्वराने त्या वचनामध्ये काय सांगितलं? मत्तय 25 अध्याय आणि 50 वचनामध्ये, त्याच्याकडे परत जाऊ आपण. 25-30. आणि या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात. आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधकारात टाका, तेथे रडणे दात खाणे चालणार आहे. जे लोक उपयोगी पडत नाही ते कुठे जाणार आहे? अंधकारात. अंधकारामध्ये जाणार आहे. कोणत्या अंधकारामध्ये जाणार आहे? नरकाच्या. अंधकार कुठं आहे? नरकामध्ये. नरकामध्ये आहे. देवाच्या सेवेसाठी, देवाच्या आराधनेसाठी, देवाच्या मीटिंगसाठी, देवाच्या हर एक कामासाठी काय झालं पाहिजे? उपयोगी पडलं पाहिजे. हर एक गोष्टीसाठी आपण कसं पाहिजे? उपयोगी पाहिजे. कोणतं झाड पाहिजे आपण? फळ देणारं. उपयोगी झाड. म्हणा उपयोगी झाड पाहिजे. उपयोगी झाड पाहिजे. आणि या उपयोगी झाडाला काय आलेलं पाहिजे? फळ आलेलं पाहिजे. फळ कसं पाहिजे? गोड पाहिजे, आंबट नको. आंबट फळ देवाला काय चालत नाही. हालेलुया. तर अजून सगळ्यात महत्वाचं जे निरुपयोगी लोक आहेत, त्या लोकांचे लक्षण सांगतो बायबल मधूनच सांगितलं. मत्तेकृषी वर्तमान याचा 25 अध्याय 25-26 वचनामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून मी भ्यालो व तुमचे 1000 रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेविले होते, पहा ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरिले नाही तेथे कापतो व पसरून
पसरून ठेवले नाही ते हा, जे लोक उपयोगी नाहीये त्याला काय म्हटलेलं आहे? निरुपयोगी म्हणलेलं आहे. आणि निरुपयोगी लोकांना काय म्हणलेलं आहे? दुष्ट आणि आळशी दुष्ट आळशी आणि आळशी. काय झाला पाहिजे ना आपला? उपयोग उपयोग झाला पाहिजे. Praise the Lord. काय उपयोग झाला पाहिजे? सेवेसाठी सेवेसाठी. प्रेस द लॉर्ड. घरामध्ये तुमचं घर खोललं म्हणजे काय झालं? तुमचा उपयोग झाला उपयोग झाला. मागच्या वेळेस झालं ना, वचन झालं. हा, सेवेसाठी पेत्राने काय केलेलं आहे? घर उघडून दे. पेत्राने त्याची नाव खोलली. तुम्ही तुमचं घर खोला. कशासाठी खोलायचंय? प्रार्थनेसाठी देवाच्या सेवेसाठी. त्याचा काय झाला पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. कोणाच्या सेवेसाठी? पास्टरसाठी नाही, देवाच्या सेवेसाठी तुम्ही घर खोला. घरातले लोक परमेश्वर बदले. तुम्हाला बांधायची गरज नाहीये. पण आपला उपयोगच आपण होऊन देत नाही. आपण पाहत बसतो, विचार करत बसतो. दान द्यावं लागेल, दशमन द्यावा लागेल, जेवण करावं लागेल. कुणी सांगितलं तुम्हाला बाबा? तुमचा उपयोग झाला पाहिजे. Yes. काय नाव नाही मिळालं पाहिजे तुम्हाला? दुष्ट आळशी हा? निरुपयोगी तुम्ही दुष्ट. एक नंबर काय नाव दिलेलं आहे? दुष्ट दुष्ट. आळशी निरुपी लोकांचे लक्षण आहे ते काय असतात? दुष्ट असतात. आळशी असतात आणि सगळ्यात महत्वाचं काय असतात? आळशी आळस असतो त्यांच्यामध्ये. देवाच्या कुठल्याच ऍक्टिव्हिटी ते काय करत नाहीये? भाग घेत नाही. भाग घेत नाही. काय केलं पाहिजे? भाग घेतला पाहिजे. कशामध्ये भाग घेतला पाहिजे? सगळ्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये. पास्टर काय सांगतात? पास्टर ओरडू ओरडू थकले, पण कुणीच चर्च झाडायला येईना, कुणीच लवकर यायना. काय आहे? हा? आळस या आळशी आणि दुष्ट दासाचे काय आहे? लक्षण आहे. प्रेज द लॉर्ड. अजून वचन बायबल मध्ये सांगितलं, त्याच्यामध्ये सांगितलं 25 अध्याय 25 ते 30 वचनामध्ये काय सांगितलं? म्हणून मी भ्यालो व तुमचे 1000 रुपये मी जाऊन जमिनीत लपून ठेवले होते पहा ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला जे लोक उपयोगी पडत नाहीये, आज सगळ्यात महत्वाचं ते काय करत आहेत? लपून ठेव. ते पैसे रुपया 1000 रुपये लपून ठेवणारे सारखे आहे. कशासारखे आहे तुम्ही? लपून ठेवणार. लपून ठेवणाऱ्यासारखं. त्याचा काहीच उपयोग नाहीये. त्याचा वाढवीत पण नाहीये. त्याचे 1000चे 2000 करीत नाहीये. 5000चे 10000 करीत नाही. ते कशासारखे आहे? लपून ठेव. लपून ठेवणारे सारखे. आणि ह्या लपून ठेवणाऱ्यासाठी काय म्हटलं? काय शब्द वापरला त्याच्यामध्ये? 30 वचनामध्ये सांगितलं निरुपयोगी दास आहे ते. काय म्हटलं? निरुपयोगी दासाला बाहेर फेकून टाका. जर अंधार कोठडीत टाका. जर तुम्ही तुमच्याकडे जर परमेश्वरासाठी उपयोगी पडत नाहीये म्हणजे तुम्ही स्वतःला काय करून ठेवलेलं आहे? लपून ठेवलेलं आहे. सुवार्ता सांगत नाही, आराधना करत नाही, बायबल वाचत नाहीये, देवाच्या कुठल्या ऍक्टिव्हिटी करत नाही म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे? लपून ठेवलेलं आहे. सेवेला उपयोग होत नाही तुमचा. काय झालं पाहिजे? तुमचा उपयोग झाला पाहिजे. आणि काय आलं पाहिजे? फळ आलं पाहिजे. तुमचा उपयोग होत नाही म्हणजे काय होतं? तुम्ही काय केलंय? स्वतःला लपून ठेव. कशामध्ये लपून ठेवलंय? तिथं सांगितलं रुमालामध्येच म्हटलं का? जमिनीमध्ये काय करून ठेवलं? लपून ठेवलंय. तुम्हीच करा. तुम्हीच या वेळेवर, तुम्हीच जाळे झटका, तुम्हीच सुवार्ता सांगा, तुम्हीच डबडे वाजीत बसा. आम्ही काय करत नाही. लपून ठेव. म्हणजे काय केलं तुम्ही? स्वतःला लपून हा? ठेव. स्वतःला लपून ठेवलेलं आहे. आणि हे लपून ठेवणारे एक सगळ्यात महत्वाचं दुष्टापासून आलेलं एक निधन आहे. निधनाला काही फळ येत नाही. निधन फक्त वाढत राहतं. वाचा निधनाचं करा त्याच्यामध्ये मत्स्य कृषी वर्तमान त्याचा 13वा अध्याय 13वा अध्याय काढला का? आणि 24 ते 30. त्याने त्यांच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्या सारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्यांचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले. तेव्हा घर जाण्याच्या दासाने येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यात निधन कुठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम ते निधन कुठून आलेलं आहे? जे लोक देवाच्या सेवेसाठी उपयोगी पडत नाहीये
ते दुष्टाकडून आलेलं निधनासारखे आहे. हालेलुया. कशासारखे आलेले आहेत? बोला ना, लक्ष द्या ना माझ्याकडे, बोला हालेलुया. जे लोक देवाच्या सेवेसाठी उपयोगी पडत नाही, देवाच्या गोष्टीसाठी उपयोगी पडत नाहीये, ते निधन कुठून आलेलं आहे? निधन त्या शैतानापासून आलेलं आहे. जर तुम्ही आणि मी इथं बसून तुम्ही उपयोगी पडत नाहीये, तर तुम्ही मी कुठून आलेला आहे? निधन आहे. आणि निधन कुठून आहे? शैतानापासून पेरणी आहे ती. देव काय पेरतो तिथं? गहू पेरतो. तुम्ही गव्हाचे आहेत का निधनाचे? निधनाला काहीच येत नाही. निधनाचा काय उपयोग होता का? तोडून त्याला बायबल मध्ये काय सांगितलं? वाचा ना त्याच्यामध्ये. तेव्हा घर जाण्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज आपण शेतामध्ये चांगले बी पेरले ना, मग त्यात निधन कुठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोणा वैरेचे आहे? दासांनी म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही. तुम्ही निधन गोळा करताना त्याच्याबरोबर गहू, कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन, पहिल्याने निधन गोळा करावं, जाळण्यासाठी त्याच्या निधनाचा उपयोग कशासाठी आहे? जे लोक उपयोगी पडत नाही. काही लोक चर्च मध्ये येतात, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कशासारखे वाढतात? सांगा ना. निधन आहे का आपण? नाही म्हणा असं. मग आता पुढच्या रविवारी लवकर यायचं 9 वाजता. मग समजा मग काय समजायचं? निधन जर असलं तर काय करणार आहे तुम्ही? उशिरा येणार, काहीच काम करणार नाही. आणि हे निधन कुठून येतं? म्हणा, दुष्टापासून येतं. आणि दुष्टापासून आलेल्या निधनाचा परमेश्वर काय म्हणतो? वाढू द्या. येऊ द्या प्रार्थनेला, त्याला येऊ द्या. प्रार्थना करतोय करू द्या, आराधना करतोय करू द्या. शेवटी त्याला काय होणार आहे? बायबल मध्ये सांगितलं की ते निधन काय करा? जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा. त्याच्या पेंढ्या कोण बांधणार आहे? देवदूत बांधणार आहे. ते लोक कुठं जाणार आहे? जाळण्यासाठी जाणार आहे. जे लोक उपयोगी पडत नाहीये कुठं जाणार आहे? काही काम सांगितलं का पळून जायचं? काय सांगितलं? काय काम म्हटलं का पास्टरने? फरार. दिसायचंच नाही. मग महिना दिसत नाही काही लोक. पास्टरने म्हटलं असं करायचं, गायब. नंतर येऊन बसायचं. कशासारखे आहे ते? निधनासारखे लोक आहेत. जर तुमचा आणि माझा उपयोग होत नसेल तर तुम्ही आणि मी ते 1000 रुपये लपून ठेवल्यासारखं आहे. जर तुमचा माझा उपयोग होत नसेल तर तुम्ही आणि मी समजून घ्या दुष्टापासून आले. कंबर दुखतंय ना, काल माझं कंबर दुखत होतं, सांगितलं मी त्यांना. आता काम होत नाही, तरी पण काय केलं मी? केलं. कमून मी निधन नाहीये. ओरिजिनल ब्रँड गहू आहे. गहू कुठं ठेवला जातो माहितीये का? बायबल मध्ये सांगितलं. काय सांगितलं? गहू काय म्हटलं? गहू माझ्या कोठारात साठवा. परंतु गहू म्हणल्यावर किती आनंद वाटतो, आहे का नाही? आणि निधन म्हणल्यावर निधन आहे का? तुम्ही शेजारी सर्वांना निधन आहे का? निधन असलं तर काही काम करीत नाही. निधन नुसतं वाढतच राहतं ते गावामध्ये. तुम्ही नुसते येतात आणि काम करीत नाही, काही नाही, नुसते वाढूच लागले. तुमचा काही फायदा नाही, उपयोग नाही, काहीच नाही. काही चर्च लोक अशीच आहेत, काहीच उपयोग नाही त्यांचा. ते वाढत चालले, नुसती उंची वाढतो. आपण किती वाढत चालल्यात, किती भारी चाललंय. अरे पण त्याला जाणतील आणि म्हणून सांगायचं पण देवाने दिलं. कोण दिला? देवाने नाही दिलं तुला. तुला वाढवलं कुठे? निधन आहे तू. परमेश्वर काय म्हणतो? दोघांना वाढू द्या. कोणाची कृपा आहे? बोला ना, इकडे बघा ना. परमेश्वर काय म्हणतो? दोघांना वाढू द्या. काय सांगितलं त्याच्यामध्ये? वाचा. दोन्ही बरोबर वाढू द्या. किती वचन आहे? 30 वचनामध्ये काय सांगितलं? कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. चर्च मध्ये येतात, काय उपयोग नाही. आराधनेला उपयोग नाही. साक्षी द्यायला वगैरे उपयोग नाही. अजून काय वचन सांगायला लावा, उपयोग नाही. सुवार्ता सांगायला उपयोग नाही. कोणत्याच गोष्टी ऍक्टिव्हेट अजिबात कोणत्याच गोष्टीचा काम करत नाही. परमेश्वर म्हणतो वाढत त्याला. 12 जणांमध्ये 1 जण होताच. कोण होतं ते? सांगा ना. त्याला नुसता पैशाचा हिशोब ठेवायचा, त्याच्याकडे एक बटवा असायचा. परमेश्वर काय म्हटलं? देवाला माहिती.
असे हिशोब ठेवणारे लोक कशासारखे आहेत ते? निधनाप्रमाणे. निधनाप्रमाणे. वाढू द्या, वाढा. आणि काय होईल? पेंड्या बांधून फक्त तोंडावर पडतील. काय झालं त्याचं? तो शेवटी काय झालं त्याचं? पालथा पडला. हा, फास घेतला त्याने, फास घेऊन त्याचे आतडे फुटले. कोणाचं नुकसान झालं? स्वतःच. त्याच नुकसान झालं. तुम्ही निधन नाही पाहिजे ना, आपण गहू पाहिजे. आमेन. काय पाहिजे? गहू. बरं ना, काय पाहिजे? गहू. शेजारच्याला मला गहू पाहिजे. गहू पाहिजे. उपयोगी असणारे लोक. Yes. हा, निरुपयोगी असणाऱ्या लोकांना काय म्हणतोय मी? निधन. निधन आहे. बघा, थंडीमध्ये पण निधन काय होऊ लागलंय? वाढू लागलंय. काय उपयोग आहे त्याला? फळच येत नाही त्याला. काय त्याच्या वचनामध्ये काय आहे की चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगले काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट काढतो. हे कुठं आहे बरं मी? हा, ठीक आहे. तर 29 वचनामध्ये तो म्हणाला, नाही, तुम्ही निधन गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहू उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेल की पहिल्याने निधन गोळा करा, जाळण्यासाठी पेंड्या बांधा. काय उपयोग होणार आहे तुमचा? प्रार्थनेला येऊन काय आराधना करून अरे गोष्ट करून काय उपयोग होणार आहे? शेवटी काय होणार आहे? जाळून पेंड्या बांधून तुम्हाला काय होणार आहे? जाळण्यात येणार आहे. त्याला काय म्हटलंय? निधन म्हटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मग आज आणि त्याचं हे पण वाचा ना तुम्ही. मग ते कृषी वर्धन 36 ते काही वचन वाचू आपण. नंतर तो लोकसमुदायास निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निदानाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा. त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. हा, काय पेरलेलं आहे तुमच्यासाठी? हा, चांगलं. तुमच्यासाठी चांगलं पेरलेलं आहे. वचन येतं रोज, रोज सगळं काही चांगलं होत आहे. हालेलुया. पण तुम्ही कशामध्ये रूपांतर होत आहे? तुम्ही उपयोग तुमचा चांगल्या गोष्टीसाठी नाही होत. तुम्ही निधनासारखे वाढू लागले. तुम्ही देवाच्यासाठी तुम्ही उपयोगीच पडत नाही. म्हणून काय होत आहे? बायबल मध्ये सांगितलं, चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. काय पेरलं इथं? चांगलं पेरलं इथं. काय वाईट पेरलं का? मी निधन पेरलंय का अगोदरच? हा, तुमच्यासाठी मी काय पेरलेलं आहे? या ठिकाणामध्ये देवाचं वचन पेरलेलं आहे. आणि वचन पेरता असताना तुम्ही ऐकत असताना कोण येणार आहे? दुष्ट येणार आहे. तुमच्या मनात टाकणार, काय नको करू काम, काय उपयोगी नको पडू, काय फळ नको देऊ. हे कोण सांगून गेलेलं आहे? शैतान. देवाचं वचन देत आहे. वचन येत असताना शैतान पण काय करून जातो? काय उपयोगी पडू नकोस, काय श्रम करू नको, काय कष्ट करू नको, काय चल झाडू नको, काय हे करू नको, काय ते करू नको. हे कोण पेरून गेलेलं आहे? दुष्ट पेरून गेलेला आहे. मग जर तुमच्या मनामध्ये जर असे विचार येत असतील तर समजून घ्या, दुष्ट आलाय आणि तो तुम्हाला निधन बनवण्याचा प्रयत्न करतोय. निधन बनायचं का? हा, सांगा ना, बोला ना. अजिबात बनायचं नाही. काय काम सांगितलं ते करा. फळ बाना. उपयोग झाला पाहिजे. होऊ दे ना, जाऊ दे ना, नुकसान काय होतंय, त्रास होतो तर होऊ दे ना. त्या त्रासाबद्दल तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला चांगले तुम्ही उपयोगी दास म्हटलेला आहे. कोणते दास म्हटलेलं आहे? उपयोगी दास म्हटलं. अजून त्याच्यामध्ये सांगितलं 37 वचनामध्ये, त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे. चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत. हा, चांगलं बी पेरलंय. कोणतं बी पेरलंय? चर्च मध्ये चांगलं पेरलंय मी. काय पेरलंय मी? तुम्ही जर दुसऱ्या लोकांचं ऐकून याचं त्याचं ऐकून तुम्ही उपयोगी पडत नसेल तर समजून घ्या, दुष्ट आलाय तुमच्याकडे. समजतंय का मी बोललेलं? पाय दुखतेत का? हालेलुया, हालेलुया. इथं काय पेरलंय? चांगले बी पेरलेलं आहे. शेत आहे. आज सगळं काही व्यवस्थित आहे. पण अचानक कोण येतो? दुष्ट येतो. तुम्हाला माहिती आहे का दुष्ट कुठे येतो? हा, मला योब. हा योबाची परीक्षा
सगळ्यात महत्वाचं की देवदूत हिंडता हिंडता कुठे गेले? स्वर्गात गेले. आणि त्यांच्या बरोबर कोण गेलं? शैतान पण गेला. प्रेज द लॉर्ड. हा दुष्ट कुठं पण हिंडतो. माझा सांगायचा विषय काय आहे? कुठं पण जातो तो, स्वर्गात पण जाऊ नये. आणि तो तिकडून स्वर्गातून वाटर आल्यानंतर एखाद्याची काय होईल त्याच्याकडून? येशूची परीक्षा कशाकडून झाली? हा मला शैतानाकडून झाली. बोला हालेलुया, हालेलुया. मग येशू का तो येऊ शकतो, त्याची परीक्षा घेऊ शकतो, तो इथं का नाही येऊ शकत? पण त्याला एंट्री घेऊ द्यायची का? हा? आपल्या माइंड मध्ये घुसू द्यायचं का? आपल्या विचारामध्ये घुसू द्यायचं का? मनामध्ये घुसू द्यायचं का? हे होऊ नये म्हणून तुमच्याकडे काय पाहिजे? भल्या विश्वासू तुम्ही आणि मी दास पाहिजे. तुमच्याकडे माझ्याकडे काय पाहिजे? देवाचं वचन पाहिजे. तुम्ही आणि मी फळ देणारे पाहिजे. तुम्ही आणि मी उपयोगी असलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. हा. आणि पुढे सांगितलं शेत 38 वचनामध्ये, शेत हे जग आहे, चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत, हा. निधन हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत. निधन हे कोणाचे पुत्र आहेत? दुष्टाचे पुत्र. जर तुम्ही उपयोगी पडत नाही, फळ देत नाही, तर कोणाचे पुत्र आहेत? दुष्टाचे. दुष्टाचे आहेत का आपण? नाही. काय झाला पाहिजे ना आपला? उपयोग. उपयोग झाला पाहिजे. कशासाठी झाला पाहिजे? देवाच्या सेवेसाठी. हालेलुया, हालेलुया. प्रार्थनेला यायचं, आशीर्वाद घ्यायचा आणि काहीच करायचं नाही. प्रार्थनेला यायचं, आरोग्य घ्यायचं. जिथं तुला 10,000 लागणार होती तिथं आण ना तू. एक ब्रदर होते, त्यांच्यासाठी प्रार्थना केली. 10 लाखाचा आधार बरा केला आणि ऑफरिंग किती टाकलं? 500 टाकून गेला. काय उपयोग झाला? म्हणजे देवाकडून घ्यायचं आणि काही उपयोगी पडायचं नाही. त्याला काय म्हटलं? निधन कोणाचे पुत्र आहेत ते? हा सांगा ना, कोणाचे पुत्र आहेत? दुष्टाचे पुत्र झाले पाहिजे का देवाचे पुत्र झाले पाहिजे आपण? हा. यवन कृषी वर्तमानाचा पहिला अध्याय आणि 10 वचनामध्ये वाचा. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही. तो स्वकीयांकडे आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्याच म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आमेन. हा. तुम्ही आणि मी विश्वास ठेवत असाल तर कोणाचं लेकरू बनणार आहे? तुम्ही आणि मी उपयोगी पडत असाल तर कोणाचं लेकरू बनणार आहे? देवाचं लेकरू बनणार. तुम्ही मी उपयोगीच पडत नाही, उपयोगच होत नाही. नवऱ्याने सांगितलेलं काम दिवसभर करत बसणार. बायकोनी साडी आणायला लावली, काम झाल्यानंतर किती थकलेला नाईट मारलेला असतो साडी घेऊन. बरोबर आहे की? चुलत्याने सांगितलेलं काम करणार, पण पास्टरने सांगितलेलं काम करणार नाही. काय केलं पाहिजे? उपयोगी पडलं पाहिजे. मग तुम्हाला काय भेटणार आहे? आशीर्वाद भेटणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्या 1000 रुपयासारखं स्वतःला लपून नका ठेवू, घरात बांधून नका ठेवू. सेवेसाठी काय केलं पाहिजे? घर दिलं पाहिजे. सेवेसाठी तुम्ही मी तुम्हाला म्हणत नाही प्राण देऊ नका म्हणून. स्टेफनाने प्राण दिलाय. काय उपयोग झाला त्याचा? शरीराचा उपयोग झाला त्याचा. बरोबर ना? कशाचा उपयोग झाला पाहिजे? शरीराचा पण उपयोग झाला पाहिजे. शरीर आपण बसले एका जागी बैठक मारली का बैठक संपलाच विषय. असं पाहिजे का? शरीराचा उपयोग झाला पाहिजे. शरीराचा पाठचा उपयोग झाला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं पवित्र आत्मा दिलाय तुम्हाला. त्या पवित्र आत्मा तुम्हाला काय उपयोग करायसाठी पाहत आहे? कशाला दिलाय तुम्हाला पवित्र आत्मा? फुकट दिलाय का? तुमचा उपयोग झाला पाहिजे. काय झालं पाहिजे? पवित्र आत्मा काय फुकट दिला का? जा श्रीमंताकडे म्हणा, श्रीमंताकडे आहे का? श्रीमंताकडे भरपूर पैसा आहे, सगळं आहे, पण त्याच्याकडे काय नाही? पवित्र आत्मा नाहीये. जर परमेश्वराने तुम्हाला मला पवित्र आत्मा दिलेला आहे, तो कशासाठी दिलेला आहे? उपयोगात तुम्ही आणि मी काय झालं पाहिजे? आलं पाहिजे. काय पाहिजे? आपण उपयोगी पाहिजे, निरुपयोगी नाही पाहिजे. निधन नको. दुष्ट आपल्याला तुम्हाला मला दुष्ट म्हणलं नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया.
इथं चर्च मध्ये काय झालं पाहिजे, सगळ्या गोष्टीसाठी तुमचा उपयोग झाला पाहिजे. दर संडेला तुम्ही किती वाजता पाहिजे इथं? तुम्हाला रविवारी शनिवारी येऊ शकत नाही. रविवारी इथं आम्ही 8 साडेआठ वाजता असतो. इथं आम्ही 8 वाजता येतो आम्ही इथं 8:30 पर्यंत. 8:30 वाजता तुम्ही या. काय कपडे मळीन होतं तर होऊ द्या, काय फरक नाही पडत. काय झाला पाहिजे ना आपला उपयोग झाला पाहिजे. काही ना काही काम करा, मग ब्लेसिंग येते. काही काम नाही करायचं, काय नाही करायचं, नुसते आशीर्वाद घ्यायचे. परमेश्वरांचं जा वाढन, पण पुढचं बघा. काही काय लोक बघा काम न करता त्यांना भेटतो आशीर्वाद. मग ते काय गहू वाढला तरी धन वाढू लागले. देव तर वाढू द्या, नंतर त्याची हे करून टाकू, आपण वेगळं करून टाकू. हालेलुया. कावळ्याचा उपयोग करून घेतला परमेश्वराने. निदान कावळ्या तर बना. हा, तुम्हाला माहिती की एक लहान मुलगी होती, की लहान मुलगी तिला जेलमध्ये टाकलं. तर जेलमधून ती एक नामान नावाचा कुडी होता, म्हणा नामा नावाचा कुडी. त्या नामा नावाच्या कुडीची बायको तिची सेवा करण्यासाठी तिला त्या पुरीला तिथं ठेवलं. आणि मग त्या मुलीने काय केलं माहिती का? अरे तू इस्रायल मध्ये कोण आहे? संदेश आहे. कोणता संदेश आहे? आलिशा आहे. आलिशाकडे तुझ्या नवऱ्याला काय कर, घेऊन चल. तुझ्या नवऱ्याला घेऊन गेल्यानंतर त्याचे कोडे काय होणार आहे? बरे होणार आहे. तिने त्या ठिकाणी तिथं काय झालेलं आहे? उपयोग झालेला आहे. कुठं असताना लोकांच्या जेलमध्ये असताना तिथं काय झालेलं आहे? उपयोग झालेला आहे. कुठं जरी बसले, कुठं जरी चालले, कुठं जरी पाहत असले तर तुमचा माझा काय झाला पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. म्हणून नका लाल लेकरू इकडे जवळ, म्हणून नका लाल लेकरू काय करेल तुम्हाला माहिती नाही. तुम्ही तरी घाबरता, म्हणे लेकरू घाबरणार नाही. तुम्ही म्हणता पाहुणे हे भाऊबंद हे यो हे तो हे सगळं पाहत बसणार आहे, पण हे लेकरू काय पाहणार नाही. ते काय करणार आहे? डायरेक्ट ते म्हणणार आहे देवाच्या सेवकाकडे घेऊन जा. हे तुमच्या बायबल मध्ये सांगितलं ना. नामान ज्या वेळेस आलिशाकडे गेला, आलिशा म्हटला जा 7 वेळेस काय कर? डुबकी मार. काय मार? डुबकी मार. ऐकतच नाही लोक. अरे परमेश्वर तुझा उपयोग करून घेत आहे. डुबकी मार. डुबकी मारला तर तुझा फायदा कोणाचा होणार आहे? बोला ना. नामानाचाच फायदा होणार आहे. माझा काय होणार आहे का? तुम्ही उपयोगी पडले तर फायदा कोणाचा होणार आहे? हा म्हणा स्वतःचा. शेजारच्याला म्हणा तू उपयोगी पडला तर तुझाच फायदा आहे, माझा काय नाही. आमचं काय नाही. आमचं आयुष्यभर चाललंय. जसं मला कळालं नाही इशू बस काय, जसं मला इशू कळाला ना याच्याचं कामच करत बसलो मी. हे पण नाही. अगोदर दुसरे पास्टर होते. पास्टर येऊस तर सगळं स्वच्छ करायचो. एवढंच करत नसायचो. अजून दुसरे आमचे नगरचे पास्टर पण होते. त्यानंतर ते मला हँडल करायला लावायचे. पास्टर असं करायचं, सगळे सेवकांना जमा करायचं. आजही तेच करतोय. काय आहे? काय झालं पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. बघू आता 25 तारखेला किती उपयोग होतो तुमचा. एखाद्याचा फोन तरी येतो का मला? हा पास्टर काय करायचंय, काय काम आहे, काय नाही. प्रेज द लॉर्ड. किती तयारी झाली. नुसतं बसायचं आणि वाढत जायचं आणि म्हणायचं काय आहे? मी आशीर्वाद देते, काही नाही केलं तर आशीर्वाद देते. इथं जे काम करणाऱ्या लोकांना डिमांड आहे. इथं काय आहे? ही सुपारला घ्यायला येणार आहे तयार लोकांना. कोणत्या लोकांना घ्यायला येणार आहे? तयार. आणि तयार किती होत्या? 5 शहाण्या तयार होत्या, 5 मूर्ख बिलकुल तयार नव्हत्या. काहीच उपयोग नव्हता त्यांचा. आळशी होत्या त्या. काय होत्या? तेल पण घेतलं नाही, काहीच नाही, निघाल्या. काही लोक अशीच आहेत, उठतात आणि येतात प्रार्थनेला, काय उपयोग नाही, अशीच येते, खालीच राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. काय झाला पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. त्याचा उपयोग झाला पाहिजे तर काय पाहिजे? तुमच्याकडे तयारी पाहिजे, तुमच्याकडे विश्वास पाहिजे. तुम्हाला शाबास भल्या विश्वासू दास तुम्हाला म्हटलं पाहिजे. आणि उपयोगी असणारा व्यक्ती सगळे कधी तयार असतो. प्रेज द लॉर्ड. कधी पण तो काय असतो? तयार असतो. कधी नाही मानणार नाही. प्रेज द लॉर्ड.
हा पास्टरनी फोन केला ना रात्री प्रार्थनेला जायचं लगेच निघलं पाहिजे. Yes. काय झालं पाहिजे? निघालं पाहिजे. निघालं पाहिजे. नाही, पास्टर लय थंडी, मग ते निधन येते, काय कामाचं नाही. Praise the Lord. Hallelujah. काय झालं पाहिजे? निघालं निघालं पाहिजे. निघालं पाहिजे. आज बघू, आता परीक्षा घेतो जरा. कोणी म्हणतं का बघू आता पास्टर आम्ही घेऊन जातो, आता चादरी आम्ही धुवून आणून देतो. हा छातीवर आठवून म्हणा. काय मग उपयोगी नाही पडत म्हणजे काय? हा नगरला न्यायची वेळ आली तरी घेऊन जा. काय होतंय? हा उपयोग पडतो. काय काम नसत काहीतरी उकरा इथं, काहीतरी उपयोग भाऊ द्या तुमचा. हा नुसतं त्यांनी देण्यावानी वाढूच राहिले. हा काय म्हटलं त्या माणसाने काय केलं? 1000 रुपये सारखं नका करू. 1000 रुपये नुसते 1000 रुपयावानी घेऊन ठेवले. देवानी दिले 1000 रुपये, देवानी दिले दान 1000 रुपये, देवानी दिले अन्नवाच्या हात जमाले जिबा. काय म्हणतात? लपून ठेवले. कशावानी लपून ठेवले? 1000 रुपये. देवाने सुवार्ताच दिली, लपून ठेवली. देवाने वचन दिलं, लपून ठेवलं. देवाने काय दिलं? आराधना करायचा गळाला तुम्हाला स्पर्श केला, लपून ठेवलंय. देवाने लिडी करायचं दान दिले, लपून ठेवलंय.